हर्षदा. मी आता तिसरीत शिकत आहे. मी आज तुमच्या समोर एक पात्री नाटक सादर करत आहे. माझ्या नाटकाचे नाव आहे मी काहीच बोलणार नाही. बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारू? अगं पोरी, किती प्रश्न विचारतेस तू मला आणि केवढी बकबक करतेस? मला तुझ्या काही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये, कारण की मला खूप सारं काम आहे. तू जा इकडून, मला काम करू दे. ठीक आहे, आईकडे जाते. आई तुला एक प्रश्न विचारू? अगं बाळा, मला खूप काम आहेत. स्वयंपाक बनवायचे आहेत आणि घरातली कामं पण करायची. तू जा इकडून, मला त्रास देऊ नकोस. अगोदरच खूप काम आहे मला. तू जा इकडून बाळा. ठीक आहे, जाते. आजोबा तुम्हाला एक प्रश्न विचारू? अगं बाळा, त्या प्रश्नामधलं उत्तरामधलं मला काय कळतं आणि मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ? मग कुणाला विचारू मी प्रश्न? तू आजी आहे ना, तुझे मम्मी पप्पा पण आहेत, जा त्यांच्याकडे विचार जा. ठीक आहे, जाते आजीकडे. हॅलो, हा कबला जाऊया आज भजन बोलायला. ठीक आहे आजी. अगं आजी, हा तुला नंतर फोन करते. काय बाळा, काय झालं? आजी तुला एक प्रश्न विचारू? अगं बाळा, या प्रश्नासाठी तू माझ्या मैत्रिणीचा फोन ठेवायला लावला वय? मला प्रश्न उत्तर मधलं काय समजत नाही. मला रात्री जायचंय भजन बोलायला. तू जा इकडून बाळा. ही आहे माझ्या घरातली स्टोरी. आणि आता बघा माझ्यासोबत शाळेत काय होतं. अरे तुला माहितीये का, आज मी माझ्या मम्मी पप्पांसोबत ना पार्क मध्ये गेलते फिरायला. मॅडम फळ्यावर शिकवत होत्या. अरे त्या हर्षदा, काय चाललंय तुमचं? मी इथे शिकवत आहे आणि तुम्ही दोघं गप्पा मारताय. मॅडम, तुम्ही दिवस सगळ्यांसोबत बोलता, आम्ही तेव्हा तुम्हाला काय बोलतो का? आणि आम्ही जरासं काही बोलत तुम्हाला लगेच लाग येतो. मॅडम, आणि अंगठे उभारून केला आवाना घरात वर्गाच्या बाहेर. आता ह्याच्यात सांगा माझी काय चुकी? मी कुणाला काही प्रश्न विचारायचा नाहीत का? आणि खरं सांगू, हे सगळं माझ्या रिअल लाईफ मध्ये पण होतं. धन्यवाद. मी आता तिसरी कक्षामध्ये शिकत आहे. आज मी एक पात्र नाटक सादर करणार आहे. माझ्या नाटकाचं नाव आहे शेतकरीचे जीवन. भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी. भाजी भाजी कितीला दिली? 10ची आहे, 20ची पण आहे. मला मेथीची भाजी हवी. मेथीची भाजी 20ला आहे. नाही 15 मध्ये हवं. नाही बसणार. द्या की. बरं, सांगतात तर 15 मध्ये देतो. ठीक आहे. अगं बाई, मेथीची भाजी कोणी 20 मध्ये घेतच नाही, 15 मध्येच घेतात. कोणाला शेतकरीचा दुःख कळणार आहे?